नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 2.3. चला तर बघूया. पहिला प्रश्न, -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. When -1 is multiplied by itself 100 times, then the product becomes. आपल्याला माहिती आहे इव्हन नंबर जो आहे त्या इव्हन नंबर टाईमला कितीही वेळेस मल्टिप्लाय केलं, सपोज आपण -1 इंटू -1 केलं तर ते येणारे +1. इव्हनने करतो म्हणून प्लस. यालाच जर परत आपण -1ने मल्टिप्लाय केलं तर -3 येतं. म्हणजे मायनस जो नंबर असेल त्याला इव्हन टाईम मल्टिप्लाय केलं तर तो नंबर प्लस येतो. जे आन्सर आहे ते प्लस येतं. आणि ऑड टाईम जर मल्टिप्लाय केलं तर ते मायनस येतं. आता इथं -1ला कितीही टाईम मल्टिप्लाय केलं तर 1चा आन्सर 1च येणार आहे. आणि 100 हा इव्हन नंबर आहे म्हणून जर 100 टाईम मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं 1च येणार आहे. म्हणून आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, 1. चला बघू पुढचा प्रश्न. एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर 5 मोजांच्या जोडीची किंमत 1250 असेल तर मोजांच्या 2 जोड्या व 4 टोप्यांची किंमत किती असेल? अ पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट ट्वाइस ॲज मच ॲज अ हॅट. इफ 5 पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट इज 1250, हाऊ मच विल द 2 पेअर ऑफ सॉक्स अँड 4 कॅप्स कॉस्ट. आपल्याला 2 जोडे सॉक्स आणि 4 टोप्या यांची किंमत विचारली. पेअर ऑफ 2 सॉक्स अँड 4 कॅप्स. आता काय दिलेलं आहे? 5 जोड्यांची किंमत दिली. 5 जोड्यांची 5 सॉक्सची किंमत किती? 5 सॉक्सची मोजे मीन्स सॉक्सची किंमत आहे 1250. तर एका सॉक्सची किंमत काढण्यासाठी काय करणार आपण? तर हा जो नंबर आहे 1250 याला 5ने डिव्हाइड केलं तर आपल्याला मिळेल 5 1 जा 5 5 2 जा 10 5 5 जा. एका सॉक्सची किंमत किती आहे? 250, 250. आणि कंडिशन काय दिली आहे? टॉईस आहे. ही कशाच्या? टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे याच्या हाफ जर केले तर एका टोपीची एका कॅपची किंमत काय असेल? याच्या हाफ असेल. याच्या हाफ मीन्स याला 2ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 125. म्हणून 1 कॅपची किंमत काय आहे? 1 कॅप कॉस्ट काय आहे? इज इक्वल टू 125. आता आपल्याला काय विचारले? 2 जोड्या सॉक्स म्हणजेच 2 सॉक्सची किंमत. एका सॉक्सची 250 आहे, त्याला 2ने मल्टिप्लाय केलं तर ती किती मिळते? 500. आणि 4 टोप्यांची किंमत 4 कॅप्स मीन्स एका टोपीची किंमत किती? 125 आणि त्याला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला मिळतं आहे 500. जर ह्या दोघांची ॲडिशन केली, दोघांची मिळून विचारले तर ते मिळतं आपल्याला 1000. ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट आन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची मीन्स रेसिप्रोकलची बेरीज काय असेल? द सम ऑफ 2 नंबर इज 8 अँड देअर प्रॉडक्ट इज 15. द सम ऑफ देअर रेसिप्रोकल. आता आपल्याला असे 2 नंबर शोधायचे की ज्यांची बेरीज केली तर ती 8 येते आणि जर मल्टिप्लिकेशन गुणाकार केला तर तो 15 येतो आहे. मग असे कुठले नंबर आहे? तर आपण जर 5 आणि 3 केला तर तो येतो आहे 8 अँड 5 मल्टिप्लाय 3 केला तर तो येतो आहे 15. दुसरे कुठलेच नंबर येणार नाही. हे 2च नंबर येतात की ज्यांचे ॲडिशन 8 येते आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 15 येते. यांचा उभय पक्ष म्हणजे त्यांचे रेसिप्रोकल घेतला तर 5चा रेसिप्रोकल कुठलाही नंबर लिहिताना त्याच्या डिनॉमिनेटरला काही नसतो तर 1 असतो. आणि याचा रेसिप्रोकल करताना आपण उलटं करतो. जो डिनॉमिनेटरला आहे छेदात येतो अंशात लिहितो आणि अंशातला छेदात लिहितो. हा 5चा रेसिप्रोकल असेल आणि 3चा रेसिप्रोकल काय असेल? तर 1/3 असणार आहेत. मग आपल्याला रेसिप्रोकलची काय विचारली आहे? ॲडिशन विचारली आहे. द सम ऑफ रेसिप्रोकल मीन्स नंबर 5चा रेसिप्रोकल 1/5 प्लस
3चा रेसिप्रोकल 1/3. आता आपण जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांची ॲडिशन बघितलं, डिनॉमिनेटर त्यांचा छेद वेगळा आहे, तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मीन्स आपल्याला मिळेल 3 × 1 = 3 प्लस 5 × 1 = 5 आणि डिनॉमिनेटरला मिळेल 5 × 3 मीन्स आपल्याला मिळेल 8 आणि डिनॉमिनेटरला काय असेल 5 × 3 = 15 मीन्स आपला आन्सर येत आहे 8/15 8/15 हे आपल्याला दिसतोय ऑप्शन नंबर ए मध्ये इज अवर करेक्ट आन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. इन अ टेस्ट रमेश स्कोर 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास while Leela scores 7 marks less than Gurudas in a same test. If all three of them get 83 marks, find the marks obtained by Gurudas. आता आपल्याला माहिती आहे का गुरुदासला किती मिळाले, तर आपण विचार करू. जो गुरुदास आहे त्याला सपोज x मार्क्स मिळाले, आपल्याला माहिती नाही ते x कन्सिडर केले. आता रमेशला जर किती मिळाले, गुरुदासपेक्षा 15 जास्त मिळालेत. रमेश स्कोर 15 मोर दॅन, त्याच्यापेक्षा किती मोर मिळाले 15 मीन्स रमेशचे किती असतील गुरुदासचे x आणि त्याच्यापेक्षा 15 जास्त मीन्स +15 केले. आणि जी लीला आहे लीलाला किती मार्क्स मिळाले, याच्यापेक्षा 7 मार्क कमी मिळाले गुरुदासपेक्षा 7 म्हणजे गुरुदासच्या मार्क्समधून 7 मार्क्स वजा करायचे. गुरुदासचे x आहे आणि आता ह्या तिघांची बेरीज केली तर तिघांची बेरीज आपल्याला काय करावी लागेल, x + 15 हे रमेशचे आहे आणि लीलाचे x - 7 हे त्यांचे मार्क्स आहे. ओके, आणि ह्या तिघांची जर ॲडिशन केली तर ती किती येते, ती येते 83. मग आपल्याकडे 1x 2x 3x यांची ॲडिशन किती होईल 3x आणि 15 - 7 केलं तर ते किती येत आहे +8 = 83. आता आपल्याला मिळेल 3x = 83 - 8. 83 मधून जर 8 सबट्रॅक्ट केला तर आपल्याकडे किती राहतोय, 83 मधून 13, 13 मधून 8 गेला तर किती मिळतात 5 आणि 7 3x आणि हीच आपण xची व्हॅल्यू काढली तर आपल्याला मिळेल 75/3 मीन्स 3 × 2 = 6 आणि 3 × 5 = 15. xची व्हॅल्यू येते 25 आणि हे कोणाचे मार्क्स आहे तर गुरुदासचे. आणि आपल्याला तेच विचारलं होतं गुरुदासला मिळालेले मार्क्स किती आहे, तर गुरुदासला 25 मार्क्स मिळालेले आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे. 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता. व्हॉट इज द क्वेश्चन ऑफ 1836 / 17. आता आपण 17ला दिलेल्या नंबरला डिवाइड करू. 1836 / 17. 17 × 1 = 17 होतात, जर मायनस केलं तर 136 आणि 17 8 = 136 होतात. म्हणजेच आपला क्वेश्चन जो भागाकार आहे तो येतोय 18. तो दिसतोय आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये इज अवर करेक्ट आन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. एका परीक्षेत करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले. इन ॲन एक्झाम करीम स्कोर 15 मोर दॅन रहीम. मदन गॉट 10 मार्क्स लेस दॅन रहीम. ऑल थ्री गॉट 110 मार्क्स. हाऊ मेनी मार्क्स डिड करीम गेट. इथं आपल्याला करीमचे मार्क्स विचारले आणि करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग आपल्याला मानताना काय रहीमशी तुलना केली आहे, रहीमशी कंपेअर केले, आपण रहीमचे मार्क्स कन्सिडर करणार. काय करायचे तर रहीमला किती मार्क्स मिळाले मानणार, तर रहीमला मिळाले x मार्क्स. करीमला किती मार्क्स मिळाले, करीमने
रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीम गॉट 15 मार्क्स मोर दॅन रहीम. रहीमचे आहे एक्स, त्यापेक्षा त्याला 15 एक्स्ट्रा मिळाले, मीन्स x+15 हे मिळतील करीमचे मार्क्स. पुढे कोणाचं दिलं आहे? रहीम. मदनला किती मिळाले? लेस दॅन. रहीमपेक्षा 10 मार्क्स कमी मिळाले. मदन आहे, रहीमपेक्षा 10 कमी मिळाले. रहीमला मिळाले x, त्यातून -10 केले, ते होतील मदनचे मार्क्स. आता या तिघांची ॲडिशन करायची, मीन्स x प्लस करीमचे मार्क्स किती? x+15 आणि मदनचे मार्क्स किती आहे? x-10 इज इक्वल टू सगळ्यांचे मिळून किती होत आहेत? 110 मार्क्स होत आहेत. x प्लस x 3 टाइम्स x, 3x प्लस 15 - 10 केले तर मिळत आहे 5 इज इक्वल टू 110. 3x हा जो 5 आहे त्या साईडला जाताना तो होईल 110 - 5 मीन्स आपल्याला मिळेल 3x इज इक्वल टू 110मधून 5 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 105 राहतात. मग आपण एक्सची व्हॅल्यू काढतोय. एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहेत आपल्याला? एक्स इज इक्वल टू 105/3. 3 3 होतात 9, 3 1 3, 3 3 9, 3 5 15. एक्स इज इक्वल टू 15 मीन्स आपल्याला हे कोणाचे मार्क्स मिळाले? रहीमचे. आपण रहीमचे, पण आपल्याला विचारले कोणाचे? करीमचे मार्क्स विचारले. करीमला किती मार्क्स मिळाले? करीमचे मार्क्स किती आहे? तर करीमचे मार्क्स आहे x+15 मीन्स एक्सची व्हॅल्यू किती आली आहे? 35. त्यात किती ॲड करावे लागतील? 15. 0 कॅरीला, म्हणजेच करीमला किती मार्क्स मिळाले? तर करीमला मिळाले 50 मार्क्स. आणि ऑप्शनमध्ये आहेत, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ॲन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. अमितशी कंपेअर केले. कोणाची? अमितपेक्षा जोसेफला कमी मिळाले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. आता इथं 16चे झाले तर सगळ्यांचे मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले? जोसेफ स्कोर 8 मार्क लेस दॅन अमित इन ॲन एक्झाम. कुमार गॉट 12 मार्क्स मोर दॅन अमित. कुमारला 12 मार्क्स ग्रेटर आहेत, जास्त आहेत. टुगेदर दे गॉट द टोटल मार्क्स 205 मार्क्स. हाऊ मेनी मार्क्स डिड जोसेफ गेट? ते जोसेफचे विचारले. कंपेअर कोणाशी केलं आहे? अमितसोबत कंपेअर केलं आहे. कोणासोबत कंपेअर केलं आहे? अमितसोबत. आपण अमितचे मार्क्स कन्सिडर करणार. अमितचे मार्क्स किती असणार? x मार्क. आता जोसेफचे किती आहेत? जो जोसेफ आहे त्याचे मार्क्स किती? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले, म्हणजे अमितचे x होते. 8 कमी मीन्स सबट्रॅक्ट करायचे. आणि कुमारला किती मिळाले? कुमारला अमितपेक्षा 12 जास्त मिळाले. कुमार गॉट 12 मार्क्स मोर दॅन अमित. अमितचे x होते त्याच्यापेक्षा त्याला 12 एक्स्ट्रा मिळाले. आणि तिघांचे मिळून किती मार्क्स आहे? तर 205 मार्क्स आहे. या तिघांची ॲडिशन केली तर काय मिळेल? x प्लस x-8 प्लस x+12 इज इक्वल टू दोघांचे किती होत आहेत? तिघांचे किती होत आहेत? 205 205. तिघांची ॲडिशन केली x 3 टाइम्स x आणि 8 प्लस 12 मीन्स 12मधून -8 केला तर तो होतो आहे +4 इज इक्वल टू 205 मीन्स 3x इज इक्वल टू 205. इकडे जाताना हा 4 होईल मायनस. देअरफॉर 3x इज इक्वल टू 201. जर आपण याला 3ने डिवाइड करून एक्सची व्हॅल्यू फाइंड केली तर मिळेल आपल्याला 201/3 म्हणजे आपल्याला मिळेल 3 1 3, 3 6 18. 18 मीन्स कॅरी 2 राहिला. 3 7 21. एक्सची व्हॅल्यू किती आली आहे? 67. पण हे कोणाचे मार्क्स झाले? अमितचे मार्क्स झाले 67. आपल्याला कोणाचे विचारले? जोसेफचे. मग ते 67मधून आपल्याला किती मार्क्स मायनस करावे लागतील? जोसेफचे मार्क्स किती आहेत? तर x-8 आहे मीन्स 67 -
8 म्हणजेच ते मिळणार आहे 59 मार्क्स. म्हणजेच आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज 59 इज द करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.